भक्ती दाटून कोटी शततीर्थांच्या लवला पाठी राम भक्ती. तर प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये दोन सेलिब्रिटी आपल्या सोबत आहेत. म्हणजे माझी मैत्रीण कल्पिता राणे आहे. कल्पिता, मनपूर्वक स्वागत. आणि कल्पिताची आई निशिगंधा राणे. ताई, तुमचंही स्वागत मनपूर्वक. सेलिब्रिटी कल्पिता माझी मैत्रीण असली तरी आज ती खूप छान काम करते आहे आणि जवळजवळ 25 वर्ष तिच्या संस्थेला झालेली आहेत. भरतनाट्यमचं कल्पांगण नावाची संस्था ती चालवते आणि 25 वर्ष झाल्यानिमित्ताने आपण खास तिचा इंटरव्ह्यू, तिची मुलाखत आपण घेणार आहोत. आणि तिचा एक नवीन कार्यक्रम रामरंग या रामनवमीच्या निमित्तानं तिने सादर केलेला आहे आपल्या ठाण्यामध्ये, दादरमध्ये. आणि त्याचे बरेचसे प्रयोग आता महाराष्ट्रभर होत आहेत. आणि या रामरंगाची निर्मिती निशिगंधा राणे यांनी केलेली आहे. आपण नेहमी म्हणतो आपल्या मुलांच्या पाठी आपले आई वडील असतात, तर त्यांची साथ असते आणि त्याचाच अनुभव आपण कल्पिताच्या माध्यमातून पाहतो आहोत. जनरली आपण पाहतो की शक्यतो मुलांना पाठबळ देणारे आई वडील, म्हणजे आई वडील असं भेदभाव नाही करत कधी मुलगा आणि मुलगी, पण तरी सुद्धा बहुतेक मुलगा जर त्या क्षेत्रात कुठेही नाव कमवत असेल तर फार त्याच्या मागे आई वडील असतात. पण कल्पिताच्या मागे सासरचे आणि माहेरचे दोन्ही आई वडील आणि तिचे सासू सासरे आहेत. हा खूप छान योग तिच्या आयुष्यात आहे, कारण कल्पिताने प्रामाणिकपणे कलेची साधना केलेली आहे आणि आपण कष्टाचं, प्रामाणिकपणाचं फळ आपल्याला देव देतोच. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कल्पिता राणे. तर प्रथम शुभेच्छा तुला. तुझ्या कल्पांगण संस्थेला 25 वर्ष पूर्ण झालेली. आपण म्हणतो ना की आपलं वय वाढत जातं, तसं आपल्या संस्थेचंही वय वाढावं. आणि ऐन तारुण्यात तुझी संस्था आहे आणि खूप खूप शुभेच्छा. आणि छान, म्हणजे मलाही कार्यक्रम पाहण्याचा योग आला आणि कल्पितानेच अर्थात आमंत्रित केलं होतं. आणि खूपच सुंदर, म्हणजे आपण गीतरामायण ऐकलेलं आहे, बाबूजींच्या गीतरामायणाचा अनेक वर्ष आपण आस्वाद घेत आलो आहोत. पण तो नृत्य स्वरूपात पाहण्याचं ही जी काही संकल्पना आहे ती मला फारच भावली आणि सगळ्या प्रेक्षक जे उपस्थित होते त्यांनाही फार आवडली. तर अर्थातच आपण आधी तुझ्या क्लासबद्दल बोलू, कल्पांगण विषयी सांग की सुरुवात कशी झाली, तुझे गुरु कोण, तू त्यांच्याकडनं काय आत्मसात केलंस त्याविषयी थोडंसं. मी सुरुवातीचं प्रशिक्षण भारतीय विद्याभवन इथे गुरु S.K. राव होते, त्यांची कन्या होती विद्या राव, त्यांच्याकडून मी सुरुवातीचं प्रशिक्षण घेतलं. मी भारतीय विद्याभवन मधून विशारद झाले. मग माझ्या नृत्याची आवड ओळखून मला CCRTची स्कॉलरशिप मिळाली. पण काय झालं की माझे आई बाबांना काही फार बॅकग्राऊंड नव्हती शास्त्रीय नृत्य कलेची, त्यामुळे मग मला योग्य गुरु शोधणं पुढच्या प्रशिक्षणासाठी हा एक मोठा मला वाटतं आव्हान होतं. काहीच माहित नव्हतं आई बाबांसमोर पण आणि माझ्या समोर पण. आणि मी तेव्हा अगदीच लहान होते, शाळेत होते, त्यामुळे मलाही कळत नव्हतं की कुठे जायचं, काय करायचं. मग मी कॉलेजला आले आणि कॉलेजला आल्यानंतर मग नालंदा नृत्यकला महाविद्यालय जे आहे त्यांचं नालंदा डान्स रिसर्च सेंटर आहे, तिथे एक पार्ट टाइम कोर्स सुरू केला होता ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी. मग मी तिथे पारंगत केलं आणि त्याच्यानंतर मग क्लासेस सायमल्टेनियसली विशारद झाल्यामुळे मी घ्यायला सुरू केले होते. छोट्या स्वरूपावर 1-2 मुलींना आधी सुरुवातीला शिकवत होते. मग मला असं जाणवलं की मी जो स्ट्रगल केला आहे, कारण मी कामगार विभागातून आली आहे, तिथे शास्त्रीय नृत्य कलेचं बॅकग्राऊंड ऍज सच काही नसतं. मुळात लोकांना शास्त्रीय नृत्य म्हणजे काय हेच माहित नव्हतं, म्हणजे मी जेव्हा शिकत होते तेव्हा. सो तिथून सुरुवात केली आणि मग माझ्या आई बाबांना वाटलं की अरे आपल्या मुलीने एवढं स्ट्रगल केलं आहे तर आपल्या विभागातल्या मुलांना तेवढं स्ट्रगल करायला लागू नये, म्हणून मग त्यांनी कल्पांगणची स्थापना केली आणि मी मुलांना शिकवायला लागले त्याच्यातून. मग पुढे शिकत 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 डान्सचं प्रशिक्षण सायमल्टेनियसली माझं चालूच होतं, कॉलेजचंही प्रशिक्षण चालू होतं, मी MSc केलं. मग मला असं जाणवलं की माझी आवड संपूर्णतः डान्समध्ये आहे, आपण काही वेगळ्या क्षेत्रात जाऊन काम करू नाही शकणार. म्हणून मग नृत्य आणि अभिनय असा दोन्हीचा प्रवास चालू असताना म्हटलं की आता आपण एक ऑफिशियल प्रशिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून मी लग्नानंतर भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी मधून MA केलं आणि अजूनही माझं त्यांच्याकडे प्रशिक्षण चालू आहे. त्या म्हणजे माझ्या गुरु डॉक्टर अलका लाजमी. अच्छा.
म्हणजे त्या she is- कोणाच्या शिष्या? त्या डॉक्टर सुचेता चाफेकरांच्या वा. आणि स्मिता महाजन यांच्या शिष्या आहेत. अच्छा. त्यामुळे त्यांच्याकडून मला एकदम प्रॉपर गायडन्स मिळालं आणि मग त्याला एक अकॅडमिक होल्ड आला आणि मग आपण म्हणतो ना की ते चॅनलाइज झालं सगळंच हा. एकंदरीत. बरोबर. म्हणजे शास्त्रीय नृत्य मग हळूहळू आता तर आपल्या सिलेबस मध्ये पण यायला लागलेलं आहे हा. आणि त्याला एक आयाम मिळाला सर्वार्थाने की ते जे असं विस्कळीत प्रशिक्षण होतं माझं ते एकदम स्टँडर्ड झालं, एक चॅनलाइज झालं आणि मला पण आनंद मिळायला लागला की आता मला जे मी एवढं स्ट्रगल करून शिकले ते आता मी अगदी सहज माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकते एका संस्थेच्या माध्यमातून. बेसिकली संस्थेचं विजन हे माझ्यापेक्षा सुद्धा जास्त माझ्या आईबाबांचं होतं की त्यांना असं वाटलं की माझ्या मुलीने जे भोगलं आहे, तिला जो स्ट्रगल करावा लागला तो माझ्या विभागातल्या किंवा माझ्यासारख्या सामान्य पालकांना जे शक्य नाहीये ते इतर मुलांना भोगायला लागू नये म्हणून त्यांनी ती संस्था सुरू केली आणि त्याच्या मार्फत आज संस्थेबरोबर मीही खूप वाढत चालले असं म्हणायला हरकत नाही. कारण संस्थेचं बीज जेव्हा त्यांनी रोवलं तेव्हा मी नुकतीच 10वी पास झाले होते. अरे सो मलाही तेव्हा काही कल्पना नव्हती की एवढं मोठं आणि भव्य स्वरूप त्याचं होईल. सो ते हळूहळू हळूहळू करत करत आज 25शीत आलेली आहे संस्था सक्सेसफुली. नक्कीच. आई, तुम्हाला विचारेन की तुम्ही अर्थातच मुलं म्हटल्यावर दोघांच्याही पाठी होतात, खंबीरपणे उभं होतात. तुम्हाला आज 25 वर्ष कल्पांगणला झाली आहेत. तुम्हाला एक आई म्हणून, कल्पिताची आई म्हणून आणि सगळ्या विद्यार्थ्यांची मा असा तुमचा ओळख आहे. सगळ्या विद्यार्थ्यांची मी काकी आहे. मला आवडीने, आईपेक्षा मला काकी आवडीने बोलतात. आईपेक्षा जास्त सगळ्या गोष्टी मला शेअर करतात. आणि संस्था काढण्याचा मुळातच उद्देश असा होता की तिथे मध्यमवर्गीय एरियामध्ये बरेचसे पालक पाठवत नव्हते. त्याच्यात संस्था शास्त्रीय नृत्य हा तिथे प्रकारच नव्हता आणि लांब तर मुलं पालक नेणं शक्य नव्हतं. जाण्या येण्याचा वेळ, सर्व्हिसवाले म्हणा किंवा जे बिन सर्व्हिसवाले त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं ट्रॅव्हलिंग करून येणं. आता हिला आम्ही शास्त्रीय नृत्याला घातलं पण आम्हाला स्वतःला माहिती काही नव्हती तरी आम्ही हिला कार्यक्रम बघायला नेलं शास्त्रीय नृत्य कसं असतं. पण आम्हाला स्वतःला माहिती नाही तर आम्ही काय तिला घडवू शकणार ना. मग तिला आम्ही तिथे भारतीय विद्याभवन ते कोणाचं विशारद असेल काय असेल तर त्या मॅडम द्यायच्या. मग आम्ही तिला बघायला घेऊन जायचो. पण ते घेतल्यानंतर तिला त्यातलं किती कळतं हे महत्वाचं होतं ना. मग तिला ते आवडायला लागलं हळूहळू. मग आम्ही म्हणालो की हिला ह्याच्यातच जास्त रस आहे, ह्याच्यातच जेवढं आपल्याला दाखवता येईल देता येईल तेवढं आपण देण्याचा प्रयत्न केला आम्ही. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू संस्था काढणं आणि ती 25 वर्षापर्यंत टिकवणं हे खूप कठीण आहे. म्हणजे ह्याच्यात एवढं स्ट्रगल केलंय ना की त्याला काय हेच शब्दच नाहीयेत तसं बघायला गेलं तर. आणि तिचं वय लहान होतं, बरेचसे म्हणजे चर्चा पण व्हायच्या. त्याच्यानंतर भरपूर संस्था झाल्या. आमच्या संस्थेनंतर कॉम्पिटिशन असतं ना एक प्रकारे, त्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर झालं आमच्यावर. पण आम्ही ठाम होतो. जरी हिला मी म्हटलं माघार नाही घ्यायची. एकदा आपण बीज रोवलंय ना हळूहळू खत पाणी घालूया म्हटलं, हळूहळू मोठं करूया त्यांना. मग ठीक आहे, पहिल्यांदा 2 मुली, नंतर 4 मुली, मग नंतर हळू त्या मुलींचे छोटे छोटे डान्स बसवले. त्याच्यानंतर त्यांना पण सांगितलं की तुम्ही क्लासिकल सह्याद्री रोड तेव्हा जास्त कार्यक्रम होते. मग म्हटलं सह्याद्री रोडचे कार्यक्रम बघा, मग तुम्हाला कळेल त्याच्यातलं काय माहिती आहे, काय आपल्याला आवडतं, ताई शिकवते ते काय बरोबर शिकवते की नाही शिकवते. मग तशी त्यांना त्या मुलांना पण आवड झाली. मग सिनियर मुली माझ्या अजूनही आहेत, काहींच्या तर लग्न झालीत, काही आल्यात. आणि अजूनही जी 25 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ऍडमिशन घेतलं त्या मुलीही अजून आमच्याशी कनेक्ट आहेत. हे महत्वाचं आहे. म्हणजे आल्या आणि गेल्या असं नाही. ज्यांना इंटरेस्ट आहे. आता पालकांना पण या गोष्टी काही कळत नाही शास्त्रीय नृत्याला, त्यामुळे मी जे बघितले अनुभवले ते त्यांना मी समजावून सांगत गेले. त्याच्यातही बऱ्याचशा स्कॉलरशिप आहेत. नुसतं अभ्यासामध्ये स्कॉलरशिप असते असं काही नाही. एखाद्याची आवड वेगळी असू शकते. ही अभ्यासातही हुशार होती पण तसं आम्ही अभ्यास असं तिला सांगा होती नाही. कधी आम्ही तिला विचारलं नाही रिझल्ट किंवा किती पर्सेंटेज किंवा एवढे पर्सेंटेज हवे, फोर्स कधीच नाही आम्ही केला लास्ट इयर पर्यंत. बाकी काय सांगू मी, आता 25 वर्षात आम्ही जे आतापर्यंत जे कार्यक्रम करतोय लोकांना आवडतायत, पण तेवढा लोकांकडनं किंवा इतर शासनाकडून आम्हाला जो रिस्पॉन्स मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये. तर ती मिळावी ह्याच्या पुढे ही अपेक्षा आहे आणि मुलांनी त्याचा चांगला फायदा व्हावा पुढे भविष्यात. आताच्या मुलं नुसती काय डान्स आहे की डान्स, नृत्य म्हणजे नृत्य, इतर भरपूर गोष्टी माझ्या क्लासमध्ये मुलं शिकतात. एक चांगला माणूस घडवण्याचा प्रयत्न आहे आमचा. नृत्याबरोबर संस्कार, रीतिरिवाज हे सगळं आम्ही त्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ह्या संस्थेला म्हणजे आम्ही जे कार्यक्रम करतोय संस्कारजन्य, बरोबर, त्या प्रतिसादासाठी आम्हाला
इतरांकडनं मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. नक्कीच. म्हणजे त्याच्याशिवाय काय फार मोठा होऊ शकणार नाही ना तो. बरोबर. एकट्याने पेलू शकत नाही कोणतीच गोष्ट. हो. साथ ही लागतेच ना समोर. बरोबर. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी मदत करावी आम्हाला. आमचे कार्यक्रम बघावे. कल्पिता, परत तुझ्याकडे येते की आता 25 वर्ष झाली आहे, तू बरेच नाविन्यपूर्ण संकल्पना केल्या आहेस आणि स्वतः उर्मिला यांसारख्या प्रथित यश नाटकामध्ये तू भूमिका करतेस, त्यालाही खूप पारितोषिकं मिळालेली आहे. असं दोन्ही पातळ्यांवर तुझं काम सुरू आहे. तर हे सगळं मॅनेज कसं करतेस? परत 2 मुलांना वाढवणं, म्हणजे स्वतःच्याही 2 मुलांना तू वाढवतेस, ही म्हणजे तारेवरची कसरत आहे. आपण जरी म्हणत असतो की स्त्री ही अष्टावधानी असते, की स्त्री भुजा असते, तर तरी तू तुझ्या बाबतीत तुझं वर्णन कसं करशील? बेसिकली मी असं म्हणेन की तुम्ही जर पॅशनेट असाल ना एखाद्या गोष्टीबाबत, तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा भार नाही वाटत. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुदैवाने मी खूप नशीबवान समजते की मी अशा आईबाबांच्या पोटी जन्म घेतला की ज्यांनी मला कधीच कुठची गोष्ट करण्यापासून रोखलं नाही. आणि त्यांनी मला अशा घरात दिलं की ज्या घरातूनही मला कधी कुठली गोष्ट करण्यासाठी नकार दर्शवला गेला नाही. त्यांनी सुद्धा मला तितकंच सपोर्ट केलं. आणि आज जसे आई बाबा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तसेच माझा नवरा आणि माझे सासू सासरे सुद्धा उभे आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की माझी मुलं सुद्धा माझ्या पाठीशी तितकीच ठामपणे उभी आहेत. म्हणजे माझ्या मुलांना घेऊन मी रिहर्सलला वगैरे जाते, पण माझ्या मुलांनी कधी मला असा प्रश्न नाही विचारला की आई तू आम्हाला रिहर्सलला का घेऊन जातेस, असं कधीच नाही. तर त्यांनीही ते आवडीने स्वीकारलं. कारण मला असं वाटतं की आपण म्हणतो की एक हाऊ कॅन यू मॅनेज, की मुलांना कसं तू मॅनेज करतेस. ऍक्च्युली मी मुलांना मॅनेज करत नाही, ते मला मॅनेज करतात. सो सगळ्यांचं सहकार्य मला आहे. आणि मला काय करायचंय ह्याच्याबद्दल मी खूप क्लिअर आहे. आणि मला असं वाटतं की बघा, कुठल्याही घरातली जी स्त्री असते ना, ती सगळ्यांच्या स्वप्नांना पंख देत असते. बरोबर. तर स्त्रीने मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की तुझी जर स्वप्न असतील ना आणि तुझ्या पंखांना जर बळ हवं असेल, तर तू ते बोलून दाखवलं पाहिजे. तुला मदतीची गरज आहे त्या वेळेला, तर ती मदत तू बिनदिक्कतपणे कुठलाही गिल्ट मनात न बाळगता तू ती मागितली पाहिजे. आणि तुझ्या स्वप्नांची जाणीव सुद्धा तू घरातल्यांना करून दिली पाहिजे. बरोबर. की माझी ही स्वप्न आहेत आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुमच्या मदतीशिवाय ते शक्य नाहीये. म्हणजे मी एक्झाम्पल देते एकदम साधं. माझा नवरा जर सकाळी उठून कामाला जाणार आहे, तर त्याला मला डब्बा देणं हे सामान्य स्त्रीचं कर्तव्य असं आपल्याकडे मानलं जातं. पण मग माझ्या नवऱ्याने सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की माझ्या बायकोचं जर एखादं स्वप्न असेल आणि ती जर बिझी असेल, तर मला माझा स्वतःचा डबा करता यायला पाहिजे. हा सपोर्ट आणि करता यायला पाहिजे पेक्षा स्त्रीने त्याची जाणीव करून देणं, की एक इंडिपेंडन्सी प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये आणणं, ते खूप महत्वाचं आहे. ते जर आलं तर मला असं वाटतं की बघा, एकटीने मोठं स्त्रीचं करिअर हे एकटीचं नसतं, ते पूर्ण कुटुंबाचं असतं. त्यामुळे मुलाचं करिअर, मुलीचं करिअर असं नाही म्हणू शकत, सगळ्यांचंच करिअर. त्यामुळे सगळ्यांचं करिअर आहे. सो मला असं वाटतं की कुटुंबामध्ये तुम्ही एकमेकांना सहकार्य केलं ना, की आपण सगळे मिळून खूप छान फ्लाय होऊ शकतो. बरं. म्हणजे एकट्याने वरती जाण्यापेक्षा सगळ्यांना धरून वर जाण्यात खूप मस्त मज्जा असते असं मला वाटतं. आणि सुदैवाने माझ्या आजूबाजूला, मी खरंच सांगते पुन्हा की मी देवाची खूप आभारी आहे आणि ऋणी आहे की त्याने मला खूप छान माणसं माझ्या आजूबाजूला दिलेली आहेत, की जी मला सपोर्ट करतायत आणि जी अगदी आनंदाने म्हणतात की तू जा ग, आम्ही आहोत. तर ते एक सपोर्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुझा घरचा परिवार तर झालाच, नातेवाईक आपले कौटुंबिक तर आपल्याला मदत करतात, पण तुझा जो शिष्य परिवार आहे तो सुद्धा अगदी त्यांना तसंच घडवलंय की तुम्ही पण व्यवस्थितच, म्हणजे सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केलं तुम्हाला की पालक एवढे बिनधास्त पाठवतात ना माझ्याकडे, की म्हणतात काकी तुमचं सगळं ऐकतात. कोणतीही गोष्ट त्यांना घरातून थोडीशी नकारात्मक जाणवली की आई हे नको बोलते, की आता काही जण 10वीत गेल्यानंतर थोडासा गॅप घ्यायला बघतात, 12वी गेली, ऍक्च्युअली गरज नसते.
आठवड्यातनं फक्त 4 तासाचंच असतं ना, तर ते पाठवू शकतात. मग ते पालकांना समजवायचं थोडंसं. नाही पण मग मी त्या विद्यार्थ्याला पण सांगते की तुझे मार्क नाही कमी पडले पाहिजे. मग मी आईला तुझ्या काय बोलू शकत नाही, तेव्हा तू ती पण जबाबदारी तू स्वीकारली पाहिजे. आईला सांभाळायची जबाबदारी माझी, मार्क मिळवायची जबाबदारी तुझी, असं मी त्या विद्यार्थ्यांना पण सांगते. म्हणजे त्यांची पण जबाबदारी असते. कल्पिता, आता रामरंगाकडे बोलूया. आता रामनवमी, हनुमान जयंती या सगळ्या पर्वामध्ये आपण आहोत. तर रामरंग एवढी सुंदर प्रस्तुती आहे आणि अगदी देखणा प्रयोग झालेला होता. तर त्याविषयी म्हणजे त्याची बांधणी कशी झाली, ती संकल्पना मुळात तुला कशी सुचली? ऍक्च्युली सुरुवातीला माझ्याकडे विद्यार्थी यायचे नाहीत, कारण मी छोटीशी दिसायचे. तर लोकांना असं वाटायचं की ही काय शिकवणार, हिला काय येत असणार, असं व्हायचं. मग आता कसं प्रूव्ह तर करायला पाहिजे स्वतःला, म्हणून मग डान्स कॉम्पिटिशन्स व्हायच्या. तर मग अशाच एका डान्स कॉम्पिटिशन मध्ये स्टेट लेवलची राज्यस्तरीय स्पर्धा होती, त्यात सहभाग घ्यायचं ठरलं. मग आता सहभाग घ्यायचं ठरलं तर आपला फॉर्टे काय आहे, क्लासिकल डान्स. मी आतापर्यंत कधीच शास्त्रीय नृत्याचा बेस सोडलेला नाही, कारण मला असं वाटतं की मला जर त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर मला त्याची जी ऑथेंटिसिटी आहे ती टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे. मग कसं करता येईल, मग म्हटलं की चला आपण आता असं काहीतरी गाणं निवडूया जे सगळ्यांना परिचयाचं असेल आणि माझ्या मुलींना पण कळेल आणि शास्त्रीय नृत्य पण सोपं करून सांगता येईल. मग असं गाणं कुठचं निवडायचं स्पर्धेसाठी ज्याच्यात ग्रुप कोरिओग्राफीचा पण आयाम दिसेल, मुलींना पण मजा येईल, बघणाऱ्याला पण रिलेटेबल वाटेल, म्हणून आम्ही सीता स्वयंवराचं गाणं निवडलं, गीत रामायणामधलं. आणि ते आम्ही बसवलं, ग्रुप डान्स म्हणून बसवलं त्या कॉम्पिटिशन मध्ये. मग ते स्पर्धेत पहिलं आलं. मग माझ्या मुली खुश झाल्या आणि मग मला असं सुचलं की अरे एक गाणं जर पॉप्युलर होऊ शकतं तर एक तर तेव्हा पोकेमॉन वगैरे हे सगळे कार्टून्स होते आणि खूप वेस्टर्नाइज्ड गोष्टींचा खूप प्रभाव होत होता. पाश्चिमात्य नृत्य चूक नाहीये, पण आपल्याकडे ज्या पद्धतीने आलेलं आहे ते चुकीचं आहे. आणि रियालिटी शोजचं फार होतं. तर मग मला असं झालं की आता माझ्या विद्यार्थ्यांना गोडी कशी लावावी. मग म्हटलं अरे आपल्याकडे इतकं सुंदर गीत रामायण आहे, अजरामर, तर एक गाणं जर इतकं भावतंय तर मग आपण अख्खी रामकथाच सांगूया की. मग ती रामकथा जेव्हा मी बांधायला घेतली तेव्हा माझ्या असं लक्षात यायलं की बऱ्याचशा मुलांना रामायण सुद्धा माहित नाहीये. मग ते गाणं जेव्हा ते शिकायला लागले, मी त्यांना शिकवायला लागली, मग तेव्हा शिकवण्याच्या आधी मी त्यांना रामकथा सांगितली. मग त्यांना ती आवड निर्माण झाली. मग जेव्हा ते त्याच्यातले कॅरेक्टर्स करायला लागले तेव्हा त्यांना अजून इंटरेस्ट डेव्हलप झाला. मग तेच मला कुठून कुठून वाचून शोधून आणून एक एक गोष्ट सांगायला लागले. ताई मी ही जटायूची गोष्ट वाचली, मग आपण आता असं करूया का, तसं करूया का. म्हणजे त्यांच्यामध्ये ती आवड रुजवली आणि मग एका गाण्याची 2 झाली, मग 3 झाली, मग 4 झाली, मग 5 झाली. असं करत 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 आम्ही साधारण 1-2 वर्षाच्या काळामध्ये मी तो अख्खा कार्यक्रम बसवला. आणि 2017 साली पहिला कार्यक्रम केला मी रामरंगचा. अगदीच म्हणजे त्याला असं आपण आत्ता जशी प्रोफिशियन्सी लेवल आहे तसं नव्हतंच, ते अगदीच छोटं मोठं असं होतं काहीतरी. कारण माझे सगळ्यात मोठी विद्यार्थिनी माझी 4थीत होती, त्यामुळे तिने सीता केलं होतं. आता ती लॉयर आहे. तर मला असं झालं की बापरे आता एवढ्या मुलींना राम आणि लक्ष्मण आणि हे सगळं करायचंय, तर त्यांना त्यांच्या पद्धतीने समजावून मी ते केलं, अख्खं बांधलं. श्रीधर फडके आले होते त्या कार्यक्रमाला. ते म्हणाले की अगं हे इतकं छान नृत्यनाट्य होऊ शकतं याची आम्ही कल्पनाच केली नव्हती. खुश झाले, खूप खुश झाले. तर म्हणे तू हे इथे थांबू नकोस, तू हे करत राहा. आणि मग पालकांकडून पण मला असं मिळालं की ताई दरवर्षी ह्याचा एक प्रयोग करा, कारण त्या निमित्ताने आमची मुलं रामकथेचा संस्कार होतोय त्यांच्यावर. आणि त्यांच्यामध्ये ना एक म्हणजे एक कार्यक्रम आहे, पण त्याच्यामुळे मुलं काय काय शिकतात, बॅक स्टेज शिकतात, टीम बिल्डिंग शिकतात, कोऑर्डिनेशन शिकतात, एक प्रोफेशनल शो. म्हणजे सुरुवातीला तो प्रोफेशनल नव्हता, तो क्लासचा कार्यक्रम होता. पण हळूहळू मुलं जशी मोठी होत गेली तसं तसं त्याला एक प्रोफिशियन्सी येत गेली. मग त्या मुलींना कळायला लागलं की अरे हा म्हणजे बाहेर आपण एखादा कार्यक्रम केला तर त्याच्यात लाईट्स असतात, त्याच्यामध्ये साऊंड असतो, त्यात कॉस्ट्युम असतात, त्यात बॅकस्टेज मॅनेजमेंट असतं, त्याला मेकअप पण लागतो, मग ते वेळेत तेवढं तयार होऊन येणं असतं. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मुलं शिकत गेले.
म्हणजे नुसतं नृत्य आहे की नृत्य नाही, तर पण भरपूर गोष्टी शिकल्या बरेच संस्कार त्यांच्यावर मी मल्टीटास्किंग रामरंगच्या निमित्ताने शिकत गेल्या आणि तो रामरंग कल्पांगणच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातला किंवा माझ्याही मनातला अविभाज्य घटक झाला असं झालं. म्हणजे आज कुठल्याही विद्यार्थिनीला म्हटलं की भले त्या नसतील येत आता क्लासला काही रामरंगाचा प्रयोग आहे, होत आहे मी येते. सो तसं ते रामरंग शेपअप झालं आणि आज म्हणजे आज मी म्हणू शकते की त्याला एक प्रोफेशनल आयाम आहे. आज मी एकटी करू शकले नसते, त्यात सगळ्या विद्यार्थिनींचा खूप मोठा सहभाग आहे, त्याहून मोठा पालकांचा आहे की त्यांनी विश्वासार्हतेने त्या मुलींना माझ्याकडे पाठवलं, कधी रोखलं नाही. एक्स्ट्रा प्रॅक्टिस आवर्स असायचे, मी ओरडले चिडले तरी कधी पालकांनी तक्रार करायला नाही आले, ते खूप महत्वाचं होतं. सो रामरंग हे कल्पांगणच्या प्रत्येक फॅमिली मेंबरच्या मनातला असा एक हळवा कोपरा झालेला आहे. आणि ज्यांनी बघितलंय ना त्यांच्या पहिला जरी प्रयोग बघितला असेल, आता 41 प्रयोग झाले तरी त्यांच्या लक्षात आहे हा कल्पिताचा प्रयोग खूप चांगला, खूप छान. रामरंग नक्कीच रामरंग विषयी अधिक जाणून घेणारच आहोत कल्पिताच्या विद्यार्थिनींकडनं. आणि तोवर एक छोटीशी विश्रांती घेऊया. निशिकांताताई, तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप मलाही खूप बरं वाटलं. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, रामाविषयी म्हणजे रामाचा विषय असा आहे तो कल्पिता म्हणजे तुझ्या नावाचा उल्लेख करेन कल्पांतापर्यंत चालणारा विषय आहे. त्यामुळे खूप सुयश या कार्यक्रमाला चिंतूया आणि एक छोटीशी विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आचार्य 90 FM. पंख सर्वांगा दिसले टंक, वज्रासम मारित पंख, खेळलो द्वंद्व निशंक, पाळला सारथी खाली, खाईदो खरांच्या लाथा, अडविता खराती पडलो, पळविली रावणी सीता. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये कल्पिता राणे हिला आमंत्रित केलेला आहे. अभिनेत्री आणि नृत्य दिग्दर्शिका म्हणून ती काम पाहते आणि रामनवमी निमित्ताने रामरंग या नवीन कार्यक्रमाची प्रस्तुती आपल्या कल्पांगणला 25 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने त्यांनी केलेली आहे. आणि माझ्यासोबत हे छान छान गोड गोड माझे मित्र मैत्रिणी आहेत. कल्पिताचाच मुलगा लिखित सावंत आपल्यासोबत आहे. हाय लिखित. हाय. हा, आणि उर्मिला यांच्या वेळेस आपण भेटलो होतो. त्याच्यानंतर माझ्यासोबत आहेत अश्लेषा पाटील. हाय अश्लेषा. आणि श्रुती बेनगुडे. हाय श्रुती. या सगळ्यांनी रामरंगमध्ये म्हणजे अर्थातच कल्पिताचे सगळे विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी रामरंगमध्ये खूप छान वेगवेगळ्या भूमिका छान उत्तमरित्या वठवलेल्या आहेत. त्यांच्याकडून या सगळ्या रामरंगाच्या प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या तिघांकडे येण्यापूर्वी मी परत कल्पिताला विचारेन की ह्या सगळ्या निर्मितीमध्ये तुला काय म्हणजे काय कठीण प्रसंग तुझ्यावर आले, पण त्यातनं तुला अर्थातच रामाने तारून नेलं असेल पण तरी सुद्धा खरं सांगायचं तर आम्ही राम रंग करायला लागल्यापासून एक म्हणू शकतो की एक कलाकार म्हणून आमची ती रामभक्तीच आहे. ज्या पद्धतीने आम्ही तालमी करतो आणि जितक्या वेळा आम्ही रामनाम घेतो ते कदाचित जपमाळा घेऊन सुद्धा इतक्या वेळा घेतलं जाणार नाही. तर त्या रामाने आम्हाला वेळोवेळी तारलं. सगळ्यात मोठं आव्हान हे असतं ना की एवढ्या मोठ्या टीमला मॅनेज करणं आणि मग एवढ्या मोठ्या टीमचा कॉस्ट्युम आला. मग ती मुलं तालमीला येतात तेव्हा लहान मुलं असतात, मग त्यांचं खाण्यापिण्याचं पण लक्ष ठेवायला लागतं. असं नाही करू शकत की तालमीला आलेत आणि माझी मुलं नुसतीच मी राबवून घेते, तर त्याचंही प्रयोजन करावं लागतं. मग वेळा त्यांच्या सांभाळाव्या लागतात. शाळेच्या वेळा असतात, त्यांचे काही क्लासेस असतात. काही मुली माझ्या आता काय म्हणू शकतो प्रोफेशनल कोर्सेस ना आहेत, ते सांभाळणं. कॉस्ट्युम्सचा एक खूप मोठा
खर्च आहे. कारण रामकथा म्हटली की ती व्हिज्युअली जर एंगेजिंग करायची असेल तर आपल्याला कॉस्ट्युमलाही तितकाच भर द्यायला पाहिजे. मग त्याला साजेशा लाईट्स असतात. म्हणजे हे जे टेक्निकल खर्च आहेत ना ते मिळवणं किंवा ते करणं हे एक मोठं आव्हान आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं की एक रामरंग असा होता की माझ्या अकाउंटमध्ये पैसेच नव्हते आणि मग रामरंग अगदी 10 दिवसांवर आलेला आहे आणि मला नाही माहिती की काय करायचंय. कारण आम्ही फीज सुद्धा काही मुलांकडनं फार भरभक्कम घेत नाही. अगदी मिनिमल फीज मध्ये आम्ही शिकवतो. त्यात आम्ही जिथे रिहर्स करतो ती जागा सुद्धा भाड्याची आहे. सो त्याचंही भाडं द्यावं लागतं एक्स्ट्रा आवर्स जर केलं तर असं झालं होतं की 10 दिवसांवर रामरंग आहे आणि आता करायचं काय. कारण सगळ्यांचे पेमेंट्स टेक्निकल टीमचे तरी पेमेंट्स मला द्यायला पाहिजेत. जरी माझे विद्यार्थ्यांना मी काही देऊ शकत नसले तरी सुद्धा माझ्या टेक्निकल टीमला पेमेंट करायचंय. आम्ही तो प्रयोग केला आणि प्रयोग झाल्यानंतर शपथ सांगते माझ्या टेक्निकल टीमनी मला सांगितलं काही हरकत नाही, जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा दे. म्हणजे मला असं झालं की त्या क्षणाला माझ्यावरती श्रीरामच प्रसन्न झाले आणि माझ्या पालकांनी मला सांगितलं की ताई तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला काय पाहिजे ती मदत आम्ही करतो, तुम्ही प्रयोग करा. तर हा विश्वास मला असं वाटतं की खूप मोलाचा असतो. हे सहकार्य खूप मोलाचं असतं आणि कलाकृती तर होत राहतात पण माणसं कमवणं जे आहे ते कल्पांगणनी इतकी वर्ष केलंय असं मला वाटतं. आणि त्यामुळे अनेक हा तर मी एखाद प्रसंग सांगितला पण अनेक अशा छोट्या मोठ्या अडचणी येत असतात आणि दरवेळेला आम्ही असं म्हणतो की अरे आपण स्पॉन्सर्स आणूया आणि आपण करूया. पण होतं काय की स्पॉन्सर्सना हल्ली सेलिब्रिटी फेसेस हवे असतात. तर ते म्हणजे लहान मुलं काय करणार आहेत स्टेजवर, हा एक शंकेचा भाग असतो की मग मी काय इन्व्हेस्ट करू ह्याच्यात असं असतं. पण मग जेव्हा ऍक्च्युली ते येऊन कार्यक्रम बघतील तेव्हा त्यांना कळेल की ही काळाची गरज आहे. कारण या कार्यक्रमातून आपण पुढली चांगली पिढी घडवतोय. मे बी या कार्यक्रमात आज नृत्य करणारी मुलं प्रोफेशनल आर्टिस्ट नाही होणार पण त्यातले कलेचे जाणकार होतील, त्यातले रसिक होतील जे दुसऱ्या चांगल्या कलाकृतीला दाद देऊ शकतील. आणि मला असं वाटतं आजकाल त्या रसिक प्रेक्षकांची गरज आहे घडवण्याची. तर कल्पांगण हे काम करत आहे. नुसते कलाकार नाही घडवत आहे तर रसिक श्रोता सुद्धा घडवत आहे या निमित्ताने. आणि हे ज्या स्पॉन्सर्सना कळेल तेव्हा ते इन्व्हेस्टमेंट करतील. तर ही एक अडचण आहे अर्थात. कारण कुठलीही कलाकृती ही आर्थिक पाठबळाशिवाय उभी राहत नसते. त्याला ते फार गरजेचं असतंच. नक्कीच. लिखित आता तुझ्याकडे वळते. तू दोन म्हणजे एक कंटेंट क्रिएटर आणि एक पॉडकास्टर आणि एक हनुमानाची मुख्य भूमिका केलेली आहेस आणि खूप आवडलेला आहेस तू सगळ्यांना, हो की नाही? तुझा स्वतःचा अनुभव कसा होता? आम्ही दरवर्षी सारखं रामरंग करणारच होतो पण मग मम्मा बोलली की मग आपण काहीतरी यावेळी नवीन ट्राय करूया. सो मग तिला सुचलं, तिने निवेदन लिहिलं, ते इंटरेस्टिंग झालं, मग केलं आम्ही ते वर्कआउट आणि झालं ते खरंच. आणि ते दोघांचे कॉम्बिनेशन म्हणजे काय म्हणतात बॅक स्टेजला तुम्ही आई मुलगा आहात पण ते ऑन स्क्रीन सुद्धा खूप छान वाटलं की जो प्रसंग आई मुलाला सांगते किंवा एक कंटेंट क्रिएटरला एक निर्मिती करणारी मुलगी सांगते की असं असं हे रामकथा होते, असे असे प्रसंग घडतात, ते तुमच्या दोघांमधनं त्या संवादातून. रामरंग इतकी वर्ष होतोय पण तुम्ही जर कम्पेअर केलात लास्ट इयरचा रामरंग तर कधीच सारखा नसतो. त्यात मी नेहमी काळानुसार बदल करत जाते. तर ह्या वर्षी केलेला हा काळानुरूप बदल होता की कॉन्टेंट क्रिएटर्स ना किंवा ह्यांच्या जेन झीला आणि जेन अल्फाला रामरंग रिलेटेबल वाटलं पाहिजे. त्याच्यातून ते माझ्या डोक्यात आलं आणि माझ्याच घरात एक त्या पिढीतला रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे ते शक्य झालं. अश्लेषा, तू तुझ्या भूमिकेविषयी सांगशील? सो रामरंग, मी खरं तर रामरंगाचा जन्म झाला तेव्हापासून रामरंगामध्ये आहे. मी जवळपास सगळ्याच भूमिका केल्यात. अगदी बॅक स्टेजला नाचणारी, मग माकड, मग हळूहळू कॅरेक्टर, मग ग्रुप डान्स, मग आता जाऊन भरत. सो ही जी जर्नी आहे ना, ह्या जर्नीमध्ये जनरली आम्ही फक्त एक डान्सर किंवा एक परफॉर्मर म्हणून शेप नाही झालो, तर दीदीनी त्याच्यासोबत आम्हाला एक ऍज अ पर्सन म्हणून सुद्धा शेप दिला आमच्या व्यक्तिमत्वाला. सो जो आम्हाला आमच्या पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये खूप
युजफुल होतो. हो. सो रामरंगमध्ये म्हणजे मला जनरली असं वाटतं की ही अशी कलाकृती दीदीने डेव्हलप केली आहे की आताच्या कोरियन ड्रामामध्ये सुद्धा मुलांना हे रिलिव्हंट वाटतं. आमच्या क्लासमध्ये जे जेनझी मुलं येतात किंवा आता जी जनरेशन येते त्या मुलांना तो इंटरेस्ट येतो. कोरियन ड्रामा सोडून असं वाटतं की काय आहे रामरंग, दीदी इस बार हम लोग क्या बनेंगे, हम लोग किसके साथ डान्स करेंगे. हे इंटरेस्ट दीदीने जो बिल्डअप केला ना तो मला असं वाटतं खूप महत्वाचा आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जसं आजी आपल्याला पूर्वी गोष्टी सांगायची तसं दीदीने ती संस्कृती आम्हाला पुढे पास ऑन केली आणि आय होप की आम्ही ते अजून पुढे देऊ दीदीच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या. सो रामरंगमध्ये आम्ही एक माणूस म्हणून घडलो, एक कलाकार म्हणून घडलो, एक बॅकस्टेज म्हणून घडलो आणि एक अभिनय सुद्धा जो काही आमच्यामध्ये यायला हवा तो पण आमच्यामध्ये रुजू झाला. सो रामरंगाची आठवण अशी आहे की रामनवमी आली की आमच्या डोक्यात तर असतं, पण आता आमचे पालक विचारतात यावर्षी शो कधी करणार आहे, रामनवमीला करणार आहे की नंतर करणार आहे. So घरून फोन येतात नातेवाईकांचा, यावर्षी शो आहे ना रामरंगाचा. म्हणजे ऑडियन्स परत परत येतं. हेच आमच्या कलाकृतीचं यश आहे की दरवर्षी सुद्धा बघून पुढच्या वर्षी त्यांना उत्सुकता असते की यावर्षी काय नक्की नवीन करताय तुम्ही. सो येणं हे आमच्यासाठी खूप मोठं यश आहे की ऑडियन्स आमच्याकडे येतंय परत परत शो तेच बघून. सो दॅट नक्कीच. आणि तुझ्या बोलण्यातनं मला आठवलं की कास्टिंग एवढं परफेक्ट झालेलं. म्हणजे अर्थात कल्पिता म्हणजे माझी मैत्रीण आहे म्हणून मी फार कौतुक करते असं नाहीये. तुम्ही सगळे ऑडियन्सनी नक्की हा शो पहा तेव्हा तुम्हाला कळेल की कास्टिंग एवढं परफेक्ट झालंय. रामासारखाच दिसतो, भरतासारखा. म्हणजे मुली असून सुद्धा ते राम लक्ष्मण सीता अगदी परफेक्ट कास्टिंग झालेलं आहे आणि त्या बाबतीत ते तुझं खरं कौतुक आहे. म्हणजे नाट्यक्षेत्र आहे आणि अर्थात भरतनाट्यम हे म्हणजे नाटकाचंच रूप आहे, एक अंग आहे. तर त्यातनं कास्टिंग सगळ्यांची छान झाली हनुमानाची. आणि लहान मुलं तर काही कमाल. सगळ्या लहान मुलांना आय लव्ह यू आहे खरंच. आय थिंक मला असं वाटतं मी माझ्या बाकीच्या मैत्रिणी ज्या आहेत कॉर्पोरेटमध्ये ज्या क्लासिकल शिकतात त्यांचे पण मी शोजला गेली होती. त्यांनी पण मायथॉलॉजिकल गोष्टींना घेऊन शोज केले. पण मला असं वाटतं कल्पांगण एकमेव इन्स्टिट्यूट आहे जिथे फर्स्ट इयरला आलेली ऍडमिशन वाली मुलं सुद्धा परफॉर्म करतात. दीदीचं ते खूप जास्त कौतुक की दीदी हा विचार करत नाही की हे नाही सिंक मध्ये नाचू शकणार तर कसं दिसेल. दीदीचा हा मोटिव्ह असतो की माझी प्रत्येक मुलगी स्टेजवर उभी राहिली पाहिजे आणि तिने नाचलं पाहिजे, तो कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे. दीदीसाठी ते जास्त महत्वाचं आहे. जे मी आय थिंक सो आतापर्यंत बाकी कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये नाही पाहिलं की मुलींमध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे. माझ्या त्या भलेही चुकतील, जास्तीत जास्त काय होतील चुकतील, बट आपण ते निभावून नेऊ, पण त्या उभ्या राहायला पाहिजे. कारण खरंच कमाल आहे. म्हणजे ते अयोध्या सोडतो तेव्हा सगळी मुलं असणं स्टेजवरती, त्यातनं एक आपल्याला अंदाज येतो की काय भव्य दिव्य स्वरूपाचं झालंय. आणि इव्हन ही बच्चे कंपनी 50-60 वानरं जेव्हा तिथे येतात आणि ते सेतू बांधारेचा जो मोठा सेतू बांधतात ते लहान मुलांना मॅनेज करणं. म्हणजे मोठ्यांना तुम्ही ठीक आहे दटावून किंवा काही सांगून मुलं ऐकतात, पण लहान मुलांना मॅनेजेबल. मला ना नेहमी आठवतं ते सेतू बांधारे सुरुवातीला ही सेतू बांधारे पासून तर ह्यांना मी शिकवते. तर आता जेव्हा ह्या त्या मुलींना छोट्या मुलींना माझ्या बरोबर शिकवतात, अगं किती वेळा सांगितलं तुला येतच नाही. म्हटलं तुम्ही सुद्धा कधीतरी तशाच होतात, तर न चिडता शिकवायचं त्यांना, कारण त्यांची पहिली वेळ आहे. तर हे पण चुकलं. पण ते कसं असतं ना की तोच कॉन्फिडन्स मुलांना देणं की तुम्ही करू शकता. म्हणजे त्या शिकल्या नाहीयेत तर त्यांचे पालक पण विचारतात, पण ताई ती तर आत्ताच आलीये, मग वर्षच झालंय, मग कसं करेल. विश्वास ठेवा तिच्यावर, ती करेल. मग आता ह्या वर्षी त्या मुलीने स्टेजवर परफॉर्म केल्यामुळे काय झालं, तिच्यात कॉन्फिडन्स आला. आता ती पुढच्या वर्षी काय सांगणार, आता दीदी मला पुढच्या डान्स मध्ये करणार. सो मला असं वाटतं की तो जो एक स्टेज कॉन्फिडन्स मुलांना मिळतो ना तो त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये पण वर्क होतो. बरं. सो ते होणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आम्हाला सगळ्यांना जरी असं वाटत असलं की लहान मुलांना शिकवणं किती कठीण आहे, पण आम्ही एन्जॉय करतो ती प्रोसेस. म्हणजे ते सेतू बांधारे शिकवताना जे काय तालमीत चाललेलं असतं ते फार गमतीशीर असतं अगदी. नक्की. श्रुती तुझा अनुभव सांगशील? माझा अनुभव, मी पण सेतू बांधारेपासून रामरंगाची सुरुवात केली आहे. पण कल्पांगण ही अशी एकमेव इन्स्टिट्यूट आहे तिथे आम्ही फक्त डान्स नाही शिकलो, दीदीने आम्हाला ड्रामासाठी पण प्लॅटफॉर्म दिले. त्यामुळे आम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स आमच्या पर्सनॅलिटीमध्ये ते वेळोवेळी दिसून येतं की डान्स ड्रामामुळे
आम्ही खूप व्यक्तिमत्व पण आमचं खूप जास्त चांगलं झालं. आमच्या पालकांबरोबर दीदीचा पण तेवढाच हात आहे वा. आम्हाला वाढवण्यात. नक्की. ती बालनाट्यांमध्ये पण होती म्हणून तिने नाटकांचा प्रामुख्याने उल्लेख केला. आम्ही बालनाट्य पण केली होती, तर त्यात ती ऑलमोस्ट कल्पांगणच्या प्रत्येक बालनाट्यात होती ती. अच्छा. आणि श्रुतीने फार खरं मी रिव्हील करणार नव्हते, पण आता ओघाने आता विषय निघाले तर जटायू, म्हणजे जटायूचं पात्र फार अवघड आहे. त्याचं कॉस्ट्युम कॅरी करणं आणि तो जटायू साकार करणं, आणि कॉस्ट्युम कॅरी करताना आपलं सगळं नाट्य रूपांतर त्याच्यामध्ये दाखवणं, हे अभिनय दाखवणं, हे सुद्धा फार मोठं आहे, कठीण आहे. आणि एवढं असं म्हणजे एवढी बारीक म्हटलं बारीक जटायू बनली आहे, पण छान. म्हणजे दोन्ही तुझ्यासोबत छोटे जटायू ते पण एक अच्छा, हा तू होतीस. येस. तर दोघांनी तुम्ही जटायू म्हणजे छान, आणि ते एक खूप सुंदर झालं. म्हणजे आता मला कल्पिता म्हणेल तू सगळं सांगू नको, प्रयोग पाहायला कोण येणार. तर आता ज्यांना प्रयोग, आता सगळ्यांनाच मला वाटतं खात्री आहे की सगळ्यांना प्रयोग पाहायची इच्छा झाली असेल किंवा कल्पांगण मध्ये ऍडमिशन घेण्याची उत्सुकता असेल, तर मी कल्पिताला सांगेन मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलोय, तर आपण सगळ्यांना विनंती करूया की तू तुझ्या क्लासचा किंवा तुझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर शेअर कर. कल्पांगणची वेबसाईट आहे www.kalpangan.com म्हणून. तर तुम्ही जर ती वेबसाईट व्हिजिट केलीत तर त्याच्यावरती तुम्हाला एक ऍडमिशन फॉर्म आणि एन्क्वायरी फॉर्म येतो. तिथे कॉन्टॅक्ट अस म्हणून आहे, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबरही आहे, आणि डायरेक्ट तुम्हाला आम्हाला अप्रोच व्हायचं असेल तर ऍडमिशन फॉर्मही आहे. तरी सुद्धा मी एक कॉन्टॅक्ट नंबर देते तुम्हाला, 8169313496. तर तुम्ही कधीही संपर्क करू शकता, आणि नॉट नेसेसरीली की तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय कल्पांगणला म्हणूनच अप्रोच व्हा, पण कलेशी निगडीत मुलांचा जर काही तुमचा प्रवास असेल आणि तो काही कारणाने अडकला असेल किंवा तुम्हाला कळत नसेल की आता मी काय करू, कुठे जाऊ, कुणाचं मार्गदर्शन घेऊ, त्याविषयी जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तरी सुद्धा तुम्ही आम्हाला बिनदिक्कत अगदी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मार्गदर्शनासाठी आम्ही कुठलीही फी आकारत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला कला क्षेत्राची माहिती नसते, सामान्य कुटुंबांना तर नसतेच. त्यामुळे माझी मुलगी शास्त्रीय कला शिकलीये, पण आता पुढे काय करायचं हे बऱ्याचदा पालकांना कळत नसतं. तर त्याविषयी जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर यू कॅन एनी टाइम रीच आउट टू अस आमच्या वेबसाईटच्या अंतर्गत. आणि वेबसाईटवरती मी ब्लॉग पण लिहितेय माझ्या नृत्य प्रवासाचे, तर तेही तुम्ही जरूर वाचा. कारण मला असं वाटतं एखाद्याची पर्सनल जर्नी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला वाटतं तितकं सगळं सोपं नसतं आणि वाटतं तितकं कठीणही नसतं. त्यामुळे सगळ्यांना ते जमू शकतं असं मला वाटतं. आणि आमच्याकडे फक्त शास्त्रीय नृत्यच नाही तर तबला आणि गायन आणि नाटक असंही एक प्रवास, म्हणजे त्याचेही वर्ग चालतात, प्रशिक्षण वर्ग चालतात. त्या व्यतिरिक्त कल्पांगणची नाट्य निर्मिती आहेच. जसं की आम्ही राज्य नाट्य स्पर्धेला सोबत नावाचं नाटक केलं होतं. त्यानंतर आता रिसेंटली माझं प्रायोगिक नाटक पु ल देशपांडेंच्या साहित्यवरात जावे पुलंच्या गावात ते चालू आहे. आणि पुढेही आम्ही निर्मिती करूच. म्हणजे नृत्य नाटिकेमध्ये रामरंग आहेच, कृष्णलीलाही आहे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल नावाचं विठ्ठलावरती सुद्धा केलेलं आहे. आणि मराठी भाषेचा संत वाङ्मयात प्रवास सांगणारं मराठी माझी देवालाही आवडे नावाचा सुद्धा कार्यक्रम आहे. आणि ह्या मुलीच काय काय संकल्पना घेऊन येत असतात तेव्हा आम्ही काय काय नवीन एक एक डेव्हलप करत असतो. बालनाट्य आहेत बरीचशी, पाणी पाणी रे, सल्यूट, चला शिकूया आई, वॉटर सायकल वरती पाणी पाणी रे नावाचं नाटक आहे, सेव्ह वॉटर वरती. सो असं बरंच काय काय इनोव्हेटिव्ह करत असतो की ज्याच्यातून एक एज्युकेशन थ्रू आय थिंक कल्चरल मीडियम हे एक असं माध्यम आहे की ज्याच्यातून तुम्ही कुठलाही सोशल मेसेज खूप पॉवरफुली पोचवू शकता. तर तोच प्रयत्न आम्ही कल्पांगण मधून करत असतो की त्याला एक आयाम मिळायला पाहिजे, त्याच्यातून काहीतरी संस्कार घडले पाहिजेत मुलांवरती, त्यांच्यावरती शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हो नक्कीच. तेव्हा पाश्चात्य नृत्य तुम्ही शिका, त्याचा नाही आम्ही म्हणत नाही, पण त्याचबरोबर आपली जी भारतीय मुळं आहेत, जी आपली भारतीय संस्कृती परंपरा आहे, कथ्थक आणि भरतनाट्यम ह्या ज्या आपल्या भारतीय कला नृत्य कला आहेत, तर त्यांना नक्की तुम्ही शिकून घ्या. आणि कलेला वयाचं बंधन नसतं, अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे तुम्ही कलेचा आस्वाद घेऊ शकता. रामरंगला शुभेच्छा, कल्पांगणला शुभेच्छा, आणि खूप तुमचे प्रयोग होत शासन दरबारी आपण आवाहन केलेलंच आहे.
जास्तीत जास्त प्रयोग महाराष्ट्रभर, भारतभर आणि जगभरात हो अशी मी कल्पिता तुला सुयश चिंतते. आणि तुम्ही सगळ्या सहभागी झालात, लिखित, श्लेषा, श्रुती आणि माझी मैत्रीण कल्पिता. तर आज आम्ही सेलिब्रिटी शो मध्ये या सगळ्या सेलिब्रिटींना आमंत्रित केलं होतं आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. जास्तीत जास्त सगळ्यांनी या कार्यक्रमाचा, रामरंगचा आणि कल्पिताने सांगितलेल्या सगळ्या प्रोजेक्टचा जेव्हा वारी असेल तेव्हा मला वाटतं पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल हा कार्यक्रम असेल. तर तुम्ही याचा सगळ्याचा आस्वाद घ्या. मी तेजस्वीने आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील सेलिब्रिटी शो मध्ये. तोवर धन्यवाद. धन्यवाद. आचार्य